नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र सीडी ब्लॉग. तर हा आहे डे 2 फ्रॉम सोलापूर ट्रिप. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे संडे. आज जाणार आता आम्ही तुळजापूरला. याच्यानंतर मग जाणार पंढरपूरला. सकाळचे 7:35 झाले, सगळे रेडी झालेत. तर गाडीमध्ये बसू आणि निघू. पहिल्या जाणार तुळजापूर आणि नंतर पंढरपूर. मग बघू मध्ये काही स्पॉट असेल तर तेही दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही थांबलो एक टी ब्रेकसाठी. तुळजापूर हायवेच्या अगोदर थांबलो आहे. लोकेशन भरपूर चांगलं आहे. थोडं चहासाठी थांबलो आहे. चहा पिऊन मग कंटिन्यू करू ड्राईव्ह. तर फायनली आम्ही आता पोहोचलो आहे तुळजापूरला. तर आम्ही दर्शन घेऊ. तुळजापूर मंदिरमध्ये आज जाताना तुम्हाला 3 रस्ते भेटतात. एक तुम्ही बाय वॉक जाऊ शकतात, जे नॉर्मली माणसं जातात. दुसरं तुम्ही पाय धुवून जाऊ शकता, तिकडे तुम्हाला शंकरच्या पिंडीचं दर्शन होईल. आणि तिसरं आहे तुम्ही आंघोळ करूनही जाऊ शकता. तर हे आहे तुळजापूरमधलं फ्युचर प्रेडिक्ट स्टोन. राईटला म्हणजे हो आणि लेफ्टला म्हणजे नाही. तर आता आमचं तुळजापूरचं दर्शन झालं. एकदम चांगल्यामध्ये दर्शन झालं. काही गर्दी जास्त नव्हती. आता दर्शन झालं. आता आम्ही जाऊ डायरेक्ट पंढरपूरला. पंढरपूरचं दर्शन घेऊ. कदाचित तिकडे गर्दी भेटेल, कसं काय होईल बघू. किंवा ऑन द वे एक ब्रेक म्हणजे जेवणाचा एक ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर मग पंढरपूरला जाऊ. पंढरपूरनंतर मग पुढचा प्लॅन काय असेल ते मग समजेल तुम्हाला. आता आम्ही फायनली आलेलो आहोत पंढरपूरमध्ये. आता पहिलं चाललो आम्ही बघायला चंद्रभागा. चंद्रभागा बघून झाल्यानंतर मग पंढरपूरच्या विठू माऊलीचं दर्शन करू लाईन लावून. पावसामुळे पूर्ण पाणी वाहलेलं आहे. म्हणजे मंदिरापर्यंत गेलं. सो हे पूर्ण रस्ता असतो. इथून पूर्ण रस्ता असतो इथपर्यंत जायला. तर ज्या लोकांना जायचं ते लोक होडीने जात आहेत. बट आम्ही नाही जाणार. जर तुम्हाला त्या मंदिरात व्हिजिट करायचं इन केस जर तुम्ही पावसात येत असाल तर तुम्ही बोटीने जाऊ शकतात. किंवा पावसाचा सीझन नसेल तेव्हा तुम्ही बाय वॉकसुद्धाही जाऊ शकता. तर हे आहे पार्कचा चंद्रभागा. जर मित्रांनो जर तुम्ही पंढरपूरला येत असाल तर मोबाईल सांभाळून घ्या, कारण की मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. हे बघा प्रॉपर्टी घेऊन फिरतोय मी मोबाईलची. सो तुम्ही पण लक्षात ठेवा ही गोष्ट की मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये. आणि त्यामुळे मला आतमध्ये शूट पण करायला भेटलं नाही आहे. मोबाईल म्हणजे बोला तुम्ही स्टार्टिंगपासूनच बंद आहे. आणि ते लॉकर आहेत तिकडे तुम्ही ठेवू शकतात. बट रिस्क घेण्यापेक्षा चांगले की तुम्ही रिस्क घेऊच नका. आता आमचं दर्शन करून झालं आहे. आता आम्ही परत चालू चंद्रभागेला. असं मानतात की पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर चंद्रभागेमध्ये जाऊन पाय धुवून आईबाबाची पाया पडले जातात. सो तेच करायला चाललो आहे. मी पुढे चाललो आहे आणि मम्मी येते. म्हणजे मी मम्मीच्या पाया
जेवायच्या अगोदर काय करायचंय? बाजूला कसं दुसरं ते बघायचं असं करेल. काय करायचं? पाय धुवायचे, पाय चोळ, पाणी लाव, हात पण धु, हात पण धु, तोंडाला पण लाव, मानेला लाव. माझं पेटून ताई जरा धर, पेटून दे ना. मी लावून घेते. मला पाय पड, झोपून डोकं टेक. पाणी झोपू. तर आता आम्ही आलेलो आहे स्वयंभू सिद्धेश्वर मंदिरमध्ये. ऑन द वे आम्हाला भेटलं सोलापूर स्टेशनपासून जवळ आहे म्हणून ऑन द वे आम्ही इकडचे पाया पडणार आणि नंतर जेवायला जाणार. तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करू शकता. सोलापूर स्टेशनपासून भरपूर जवळ म्हणून तर हे आम्ही मुंबईला जाताना केलं. तर फायनली आमचं दर्शन झालं. आता इथून आम्ही जाऊ जेवायला आणि जेवल्यानंतर डायरेक्ट आमची 10:30ची ट्रेन आहे सोलापूर टू मुंबई. सो ती पकडू. गाडीमध्ये बसून आम्ही सोलापूर स्टेशनला गेलो. तिथून आमची ट्रेन लागली नव्हती. मग तिथे जाऊन फ्रेश वगैरे होऊन ट्रेन लागली. त्यानंतर ट्रेनमध्ये बसलो, जेवलो, झोपलो आणि सकाळी आम्ही 7 वाजता आमच्या घरी पोचलो होतो. जर तुम्हाला हा 2 दिवसाचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही मिस्टेक्स वाटत असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये किंवा काही सजेशन द्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.